Good afternoon, friends. Today we are going to learn the ninth standard topic, one of the poem, To a Butterfly. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील आज आपण टू अ बटरफ्लाय ही एक कविता अभ्यासणार आहोत. विल्यम विल्यम वर्ड्सवर्थ दिस इज द पोएट ऑफ दिस पोएम. विल्यम वर्ड्सवर्थ यांनी ही कविता लिहिलेली आहे. या कवितेमध्ये कवीने फुलपाखरू या विषयी किंवा फुलपाखराच्या बालपणीतील आठवणी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत किंवा बालपण हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे याचा विविध दाखल्यांनी किंवा उदाहरणांनी या कवितेमध्ये ही कविता सांगितलेली आहे किंवा लिहिलेली आहे. तर आपण आता लाईन बाय लाईन याचा विश्लेषण बघू. स्टे नियर मी, डो नॉट टेक थाय फ्लाईट, अ लिटल लॉंगर स्टे इन साईट. बघा, स्टे नियर मी म्हणजे काय? जवळ थांबणे. स्टे नियर मी, डो नॉट टेक थाय फ्लाईट म्हणजे तू माझ्या जवळीच थांब, जास्त दूर जाऊ नकोस किंवा इथून उड्डाण घेऊ नकोस. फ्लाईट म्हणजे काय? उड्डाण घेणे. अ लिटल लॉंगर स्टे इन साईट आणि तू खूप कमी वेळच माझ्याजवळ थांबतोय, मला तुझ्याकडे जास्त पाहता पण येत नाही, माझी नजर तुझ्याकडे गेल्या तू काय करतोय? उडून जातोय. पण तू तसं काय करू नकोस असं कवी त्या फुलपाखराला उद्देशून बोलत आहेत. मच कन्वर्स डू आय फाइंड इन थी. मच म्हणजे पुष्कळ, कन्वर्स म्हणजे संवाद साधणे. डू आय फाइंड इन थी म्हणजे मला तुझ्याशी बघून किंवा तुझ्याकडे बघून भरपूर संवाद साधायचा आहे. का संवाद साधायचा आहे? बिकॉज हिस्टॉरियन ऑफ माय इन्फॅन्सी, कारण माझ्या भूतकाळातील आठवणी तुझ्याशी जोडलेल्या आहेत. भूतकाळातील म्हणजे बालपणाच्या आठवणी, त्या तुझ्याशी जोडलेल्या आहेत आणि तुझ्याकडे पाहिल्यानंतरच मला त्या आठवणी जाग्या करतात किंवा जाग्या होतात. फ्लोट नियर मी, डो नॉट इट डिपार्ट. फ्लोट नियर मी म्हणजे भिरभिरत राहणे किंवा गुणगुणत राहणे. तू माझ्याजवळच भिरभिरत राहा किंवा गुणगुणत राहा. डो नॉट इट डिपार्ट, डिपार्ट म्हणजे सोडून जाणे, तर तू मला सोडून जाऊ नकोस. डेड टाइम्स रिवाईव्ह इन थी. डेड टाइम्स म्हणजे भूतकाळातील आठवणी. डेड टाइम्स म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील आठवणी मला काय करतात? रिवाईव्ह करतात म्हणजे हे करतात, रिमाइंड करतात, त्या जाग्या करतात. कशामुळे? तुला पाहिल्यानंतर, तुझ्याकडे बघितल्यानंतर त्या आठवणींची मला आठवण येते किंवा उजाळा मिळतो. तो ब्रिंग्स्ड गे क्रिएचर ॲज थो आर्ट, अ सोलेमन इमेज टू माय हार्ट, माय फादर फॅमिली. आणि ज्यावेळेस तू मला दिसतो, मी तुला पाहतो, त्यावेळेस काय होतं? तुझं ते सुंदर रूप माझ्या नजरेमध्ये भरतं आणि सोलेमन इमेज टू माय हार्ट, आणि ते तुझं गंभीर पवित्र असं रूप माझ्या हृदयामध्ये घर करून राहतं. माय फादर्स फॅमिली. आणि काय होतं? तर त्या आठवणी ज्या आहे, जे मी लहानपणी माझ्या आईवडिलांसोबत, माझ्या बहीण भावांसोबत घालवले आहे, ते रमणीय किस्से मला आठवतात आणि त्या आठवणीमध्ये मी काय करतो? त्या आठवणीमध्ये मी गुंतून जातो. मला ते तेवढंच माझ्या मनाला दिलासा मिळाल्यासारखं होतं. त्यानंतर पुढं बघा. ओ प्लिझंट प्लिझंट वेअर द डेज. प्लिझंट म्हणजे काय? आनंदी. ओ प्लिझंट प्लिझंट वेअर द डेज. बघा, ते दिवस जे होते ते किती आनंदी दिवस होते बरं. आता ते दिवस आहेत का? नाहीत. द टाईम फेन इन अवर चाइल्डिश प्लेस. आणि त्या काळामध्ये किंवा त्या दिवसामध्ये आम्ही ज्यावेळेस लहान होतो, भावंड, त्यावेळेस मी काय करायचो? खूप खेळ वगैरे खेळायचो, गमती करायचो, फुलपाखरू म्हणजे तुझ्यासोबत खेळायचो. त्याच आठवणी आहेत. माय सिस्टर एमलिन अँड आय टुगेदर चेस्ड द बटरफ्लाय. कवी काय म्हणतात बघा. माय सिस्टर एमलिन म्हणजे कवीच्या बहिणीचं नाव काय आहे? एमलिन आहे. आणि ती एमलिन आणि कवी हे एकत्र मिळून त्या फुलपाखराचा पाठलाग करायचे. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स.
आणि फक्त पाठलाग करायचेच नाही तर कसा पाठलाग करायचे, जणू काय त्याला त्याची शिकार करायची आहे की काय, अशा आविर्भावाने ते त्याचा पाठलाग करायचे त्याला पकडण्यासाठी. आय फॉलोड फ्रॉम द ब्रेक टू बश. आणि मी त्याला पकडण्यासाठी, त्या फुलपाखराला पकडण्यासाठी, फुलपाखरू ज्या ज्या पानावर, फुलावर, फांदीवर बसलेलं आहे ते पाने, फुले त्याला हलवण्याचा प्रयत्न करायचो. मग ते जणू काय हलवल्यानंतर ते फुलावरची बसलेली धूळ वगैरे आहे ती उडायची वरती, हवेमध्ये पसरायची ती. आय फॉलोड ऑन फ्रॉम द ब्रेक टू बश बट शी गुड लव हर फेअर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. हे काम जे आहे ते मी कसं न घाबरता खूप धाडसानं करायचो. परंतु माझी जी बहीण आहे, ती बिचारी बहीण, तिचं नाव इमलीन आहे, ती काय करायची, त्या पानावरची धूळ झटकायलाही ती खूप घाबरायची. अशा कितीतरी आठवणी या फुलपाखराशी संबंधित आमच्या बालपणामधील आहेत. आणि त्यामुळं कवी फुलपाखराला उद्देशून म्हणतात की फुलपाखराचं स्थान जे आहे ते आमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याला पाहिल्यानंतर त्या भूतकाळातील बालपणातल्या आठवणी आमच्या जाग्या होतात. अशा प्रकारे कवीने वेगवेगळ्या आठवणी कवीने या कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके.